तर मंडळी, आज आपण 100हून अधिक आजारावर औषधी गुणधर्म असलेली अशी एक रानभाजीची रेसिपी बघणार आहोत की ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते आणि वर्षातून एकदा ते दोनदा तरी आपण या भाजीचं सेवन केलं पाहिजे अशी एकदम औषधी गुणधर्म किंवा शक्तिवर्धक ही रानभाजी आहे आणि ही फक्त पावसाळ्यातच मिळते। तर आज आपण या भाजीची रेसिपी तर बघणारच आहोत, त्यासोबतच या भाजीचे कुठले औषधी गुणधर्म आहेत, ही भाजी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ते सुद्धा बघणार आहोत। त्यासोबतच रेसिपी ही एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर मी इथे अर्धा किलो ही कंटोली किंवा करटोली सुद्धा काही भागामध्ये याला म्हणतात, वेगवेगळ्या भागामध्ये या भाजीची वेगवेगळी नावं आहेत। वांग्यापेक्षा थोडीशी छोट्या आकाराची ही फळं असतात आणि दिसायला थोडंसं कारल्यासारखं दिसतं, वरतून थोडेसे काटे असतात। ही जी रानभाजी आहे फक्त पावसाळ्यात तुम्हाला ही मिळते आणि खूप जास्त क्वचित, कारण रानामध्ये पिकणारी भाजी आहे, तर त्याच्यामुळे पावसाळ्यात ही भाजी तुम्हाला जर बाजारामध्ये दिसली तर नक्की विकत घ्या, कारण ह्या भाजीचे भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत। तर सगळ्यात अगोदर ही जी करटुली किंवा कंटोली आहे स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायची, कारण याचे जे छोटे छोटे काटे असतात त्यामध्ये बऱ्याचदा माती अडकलेली असते, त्यामुळे 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण काय करूया, ही जी कंटोली किंवा करटुली आहेत अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारात फोडींमध्ये आपण याला कट करून घेणार आहोत। बऱ्याचदा ही जी कंटोली आहे ती थोडीशी जास्त पिकली की मग आतल्या बिया लाल होतात आणि थोड्याशा कडक होतात, तर तुम्हाला ज्या आतल्या हार्ड किंवा कडक अशा बिया आहेत, थोड्याशा कडक असतील तर काढून घ्यायच्या आहे। आणि जर तुम्हाला बिया आवडत असतील, बऱ्याच लोकांना कारल्यामधल्या बिया सुद्धा आवडतात, तर मग त्या ठेवल्या तरीही चालेल। तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारात मी जे हे कंटोली किंवा करटुली आहे ती अशा पद्धतीने कापून घेत आहे। तर आता आपण बघणार आहोत की करटुली किंवा कंटोली किती जास्त औषधी गुणधर्माने भरपूर आहेत, आपल्या शरीराला याचं सेवन किती जास्त महत्त्वाचं आहे ते सांगते। तर सगळ्यात अगोदर तर ही जी कंटोली आहेत, करटुली आहेत, त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, आयर्न असतं। सोबतच ज्या लोकांना हृदयविकाराचा किंवा उच्च रक्तदाबाचा म्हणजे बीपीचा वगैरे त्रास आहे त्या लोकांसाठी सुद्धा ही जी कंटोली आहे ती खूप जास्त फायदेशीर ठरतात। त्यासोबतच डायबिटीज असलेल्या लोकांसाठी तर ही भाजी खूप जास्त औषधी गुणधर्माची आहे। याच्यामुळे जी शुगर आहे ती नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा मदत होते। या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा ही भाजी मदत करते। त्यासोबतच त्वचेसंबंधीचे काही इश्यूज आहे, ॲलर्जी आहे, त्याला सुद्धा कमी करण्यासाठी, त्यासोबतच डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा ही भाजी भरपूर प्रमाणात मदत करते। तर अशा भरपूर औषधी गुणांनी समृद्ध असलेली ही रानभाजी करटुली किंवा कंटोली पावसाळ्यात जरूर एकदा तरी खावी। तर अशा पद्धतीने मी जी ही कंटोली किंवा करटुली आहेत छोट्या छोट्या आकारातल्या फोडीमध्ये कापून घेतलेली आहे। त्यासोबतच इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदासुद्धा उभा चिरून घेतलेला आहे। जर तुम्हाला या कंटोलीतल्या जर या बिया काढायच्या असतील तर तुम्ही काढूही शकता, कोवळ्या बिया असतील तर काढायची गरज नाही। चला आता भाजीला फोडणी देऊया। तर इथे कढईमध्ये मी जवळपास 1 चमचा भरून, मोठा चमचा भाजीचा चमचा असतो त्याने 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण या भाजीला थोडंसं तेल थोडंसं जास्त घाला, कारण भाजी सुकी आहे त्यामुळे तेलात परतून घ्यायची आपल्याला। तर इथे मी जिरं आणि मोहरी अर्धा चमचा घातलेली आहे। छान जिरं आणि मोहरीची फोडणी बसली मग आपण याच्यामध्ये 1 उभा चिरलेला कांदासुद्धा घालणार आहोत। या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे भाजी छान लागते अजून चवीला। तर कांदा हलकासा, आपल्याला खूप जास्त इथे ब्राऊन करून घ्यायचा नाही, हलकासा ट्रान्सपरंट झाला, थोडासा मऊ झाला लगेचच आपण याच्यामध्ये 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घालणार आहोत। ठेचून घातल्या मी, आलं लसणाची पेस्ट घातली तरीही चालेल, पण लसूण ठेचून घातला की अशा पद्धतीच्या ज्या रानभाज्या असतात त्यामध्ये खूप जास्त बाहेरचे मसाले वापरायचे नाही, एकदम नॅचरल रॉ पद्धतीने ह्या भाज्या जर बनवल्या तर त्याची चव अजून जास्त छान होते, कारण त्या भाजीलाच एक आपल्यापणाचा एक युनिकनेस किंवा एक रॉ त्याचा फ्लेवर असतो। तर खूप जास्त मसाले याच्यामध्ये घालायचे नाही। तर कांदा हलकासा आपला ट्रान्सपरंट झाला की लगेचच मी याच्यामध्ये जे करटुली किंवा कंटोलीच्या फोडी आहेत त्या चिरून घेतलेल्या त्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत। तर कांदा आता तुम्हाला वाटेल की इथे खूप जास्त परतून घेतला नाही आणि लगेचच कंटोली याच्यामध्ये का मिक्स केली, तर तेलामध्ये आपल्याला कंटोली कांद्यासोबतच इथे मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यासोबतच मी इथे अर्धा चमचा मीठ सुद्धा घातलेला आहे आणि आता व्यवस्थितपणे आपण याला 3 ते 4 मिनिटं वाफेवरती शिजवून घेणार आहोत। या भाजीमध्ये शक्यतोवर पाण्याचा वापर नाही करायचा, तेलामध्येच ही भाजी परतून घेतली की जास्त छान लागते। तर आता वाफेवरती आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत ही जी कंटोली आहे ती मस्तपैकी वाफवून घेणार आहोत।
करटोलीच्या किंवा करटोलीच्या एकदम छोट्या छोट्या पातळ फोडी केल्यामुळे लगेचच शिजतात असंही नाही आहे की शिजायला वेळ लागतो. तर 2 ते 3 मिनिटांनंतरच बघू शकता तेलावरती मस्तपैकी करटोली, कांदा आणि लसूण मस्तपैकी छान इथे परतलेला आहे आणि करटोली मस्तपैकी इथे शिजलेली आहेत बघू शकता. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. तर ही रानभाजी आहे, याच्यामध्ये मी बाहेरचे मसाले खूप जास्त ॲड केलेले नाही आहे. साधे सिंपल मसाले एकदम जे बेसिक असतात, जसं की पाव चमचा हळद आहे, 1 चमचा लाल काश्मीरी मिर्च पावडर आहे, लाल तिखट आहे आणि हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला घालू शकता, धनेपूड, जिरेपूड घालू शकता, पण मी काहीच घातलेलं नाही आहे. फक्त मी इथे हळद, लाल मिरची पावडर आणि 1 ते 1.5 चमचा मी शेंगदाण्याचा किंवा दाण्याचा कूट घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. या भाजीमध्ये मी बाहेरचे मसाले जास्त वापरले नाही, कारण या रानभाजीला स्वतःचा एक फ्लेवर असतो, एक चव असते विशेष आणि बाकीचे मसाले घालून त्याची चव मला घालवायची नव्हती. म्हणून बेसिक मसाल्यामध्ये साधी, सोपी आणि एकदम भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही कंटोलीची भाजी अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होते आणि याचे गुणधर्म तर तुम्ही बघितलेच किती जास्त आहेत. तर वर्षातून पावसाळ्यामध्ये ही रानभाजी खास करून मिळते, तर वर्षातून 1 ते 2 वेळेस म्हणजे पावसाळ्यात जेव्हा मिळेल तेव्हा या भाजीचा आस्वाद नक्की घ्या. अशा पद्धतीने ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा. गरमागरम भाकरीबरोबर, पोळीबरोबर, साध्या फुलक्याबरोबरही एकदम जबरदस्त लागते किंवा भातामध्ये मिक्स करून सुद्धा छान लागते ही भाजी. तर यंदाच्या पावसाळ्यात जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर नक्की ह्या भाजीचा आस्वाद घ्या. नक्की ही भाजी अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आजची आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.